नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छानशी माहिती सांगणार आहे. ती म्हणजे कोणती? लिंगाची काळजी कशी घ्यावी. मित्रांनो, ज्या वेळेस स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे मिलन होते, त्यावेळेस पुरुषाला काय वाटते? आपलं लिंग जाड असावं, लांब असावं आणि आपल्याला सेक्स करताना समाधान भेटावं. मित्रांनो, आपल्या दवाखान्यामध्ये प्रत्येक वयोगटातील म्हणजे 18 वर्षापासून 70 वर्षापर्यंत पुरुष येतात. त्यांची एकच असते, मॅडम आमचं लिंग छोटं आहे, लिंग आखडू झालेलं आहे आणि सेक्स करताना आमच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही. म्हणजे सेक्स करताना ज्या वेळेस ते थोडीशी ताठरता येते, परंतु ज्या वेळेस ते सेक्स करतात त्यावेळेस ते पूर्णपणे ढिलं पडून जातं. म्हणजेच काय मित्रांनो, प्रत्येक पुरुषाची बहुतेक आपल्या दवाखान्यामध्ये हजारो पुरुष आलेले आहेत. प्रत्येक पुरुषाची काय तक्रार असते? मॅडम आमचा स्टॅमिना फक्त 2 मिनिटाचा आहे, अजिबात लिंगामध्ये ताठरता राहत नाही. मित्रांनो, याविषयी मी तुम्हाला एक सायंटिफिक माहिती सांगणार आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित पाहिली, ऐकली तर निश्चितच तुम्हाला तुमच्या लिंगाची काळजी कशी घ्यावी, जेवणामध्ये काय खावं ते तुम्हाला माहीत होईल. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर पालेभाज्या खातो, फळं खातो, आणखी प्रोटीन खातो, तरीही लिंगाची लांबी वाढत नाही. तरीही लिंग हे आखूड झालेला असतो. त्यासाठी असा एक कोणता पदार्थ आहे, तो जर आपण आहारामध्ये समावेश केला तर निश्चितच तुमच्या लिंगाला दगडी ताठरता येईल. मित्रांनो, मला तुम्ही ओळखतच असाल, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. मी नेहमीच तुम्हाला सहकार्य करते की तुम्ही जेवणामध्ये, नाश्त्यामध्ये काय घ्यावं, व्यायाम किती करावा. मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय खावं हे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणत असाल, मॅडम तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही व्यायाम करतो, आहार घेतो, तरीही आमच्या लिंगाची ताठरता राहत नाही. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यामध्ये असा एक गॅस आहे, त्या गॅसमुळे तुम्हाला काय होतं, तुमच्या रक्तवाहिन्या ह्या प्रसारित पावतात, रक्ताभिसरण चांगलं होतं, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, शिवाय तुमचा BP ही नियंत्रित राहतो. आणि असं कोणतं गॅस मॉलिक्यूल आहे, ते तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये असतं. ते गॅस मॉलिक्यूलमुळे तुम्हाला व्यायाम केल्यानंतर थकवा येत नाही आणि फार आनंद निर्माण होतो. शिवाय तुमची स्किन ही तुकतुकीत राहते, स्किनचं आरोग्यही चांगलं राहतं. शिवाय पुरुष आणि महिला ह्यांचं सेक्स हॉर्मोनही संतुलित राहतं. असं कोणतं गॅस मॉलिक्यूल आहे, त्याविषयी तुम्हाला आज माहिती मी देते. ते गॅस मॉलिक्यूल कशामध्ये असतं? आता एक उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये एक असा एक पदार्थ आहे, त्यामध्ये तो गॅस असतो. आपल्या रक्तवाहिनीमध्ये असा एक प्रकारचा गॅस आहे, त्या गॅसमुळे तुमचं जे तुम्हाला लैंगिक सुख पाहिजे असतं ते भेटतं. त्या गॅसमुळे तुमच्या लिंगातील रक्तवाहिन्याचा रक्तप्रवाह चांगला होतो. त्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो, लिंगाला दगडी ताठरता येते. हे कोणतं? तर नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईडमुळे काय होणार? तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्याही चांगल्या राहतात. शिवाय व्यायाम केला तर तुम्हाला थकवा येत नाही, तुमची त्वचा ही अशी उत्तेजित होते, तिला नैसर्गिक ग्लो येतो आणि त्या नायट्रिक ऑक्साईडमुळे तुमच्या लिंगाला ज्या रक्तवाहिन्या जातात त्याही सैल होतात. त्यामुळे तिथे रक्त पुरवठा होऊन त्यामध्ये जो स्नायू असतो, कशामध्ये? लिंगामध्ये, लिंगामधला स्नायू चांगला होतो, त्याचा स्टॅमिना वाढतो, त्यामुळे तुमचे सेक्स हॉर्मोनही वाढतात. परंतु मित्रांनो, हा नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी तुम्ही काय कराल? त्यासाठी तुमचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे.
नायट्रिक ऑक्साईड चांगलं होण्यासाठी तुमचं T3, T4, थायरॉइड हे हॉर्मोनही संतुलित असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, ज्या लोकांना थायरॉइडचा त्रास आहे, ज्या लोकांचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी आहे, ज्या लोकांना शुगर आहे, ज्या लोकांना BP आहे, त्या पुरुषामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण कमी असते. थोडक्यात काय, नायट्रिक ऑक्साईडचे जर प्रमाण कमी झाले, तुमचा स्टॅमिना कमी होतो, रक्तवाहिन्या आकुंचित पावतात, त्यामुळे लिंगाला रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे साहजिकच तुमचा ताठरपणा जातो. म्हणजे मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी काय सांगण्याचा प्रयत्न केला, तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण योग्य असणं फार महत्त्वाचं आहे. तर नायट्रिक ऑक्साईड कशामध्ये असतं, तर आपल्या ज्या घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये अशा काही वस्तू आहेत त्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड भरपूर प्रमाणात असतं. मित्रांनो, आता उन्हाळा सुरू झालेला आहे, निसर्गही फार छान आहे, परंतु आपल्याला निसर्ग ओळखता येत नाही. निसर्गामध्ये असं एक कोणतं फळ आलं आहे, ते फक्त उन्हाळ्यामध्येच असतं, उन्हाळ्यामध्येच असतं, ते थंड असतं, फार छान असतं, त्यामध्ये शुगरही वाढत नाही, BP वाढत नाही आणि तुम्हाला शरीरामध्ये थंडावा देतं. कोणतं, तर कलिंगड. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्रोड खाण्यास सांगितले आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक पदार्थ खूप छान सांगते, कारण तो माझ्या मते मी सायंटिफिकरित्या चांगला अभ्यास करून आणि बहुतेक रिसर्च करून मी पेशंटला योग्य ते उपदेश देते. मित्रांनो, जर तुम्ही आहारामध्ये किंवा दुपारी कलिंगडाचं जर सेवन केलं तर तुमच्या शरीरातील नायट्रिक ऑक्साईड साहजिकपणे वाढेल. नायट्रिक ऑक्साईड वाढल्यानंतर तुमच्यामध्ये जे हार्मोन इम्बॅलन्स आहे, म्हणजेच काय, तुमचं जे टेस्टोस्टेरॉन आहे, तुमचं BP, शुगर, शिवाय रक्त आजार हे पूर्णपणे बरे होतील. थोडक्यात तुम्ही जर कलिंगड खाल्लं, मेथीची भाजी खाल्ली, व्हिटॅमिन C म्हणजे संत्र वगैरे जर खाल्लं तर तुमच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण 100% वाढेल. त्यामुळे तुमच्या लिंगाला ताठरता येईल, लिंग जाड-जूड होईल. ह्यामधूनही जर तुम्हाला फरक पडला नाही तर निश्चितच आपल्या क्लिनिकला जर तुम्ही आले तर आपण विशिष्ट प्रकारचे काढे बनवतो, त्यामध्ये 101 वनस्पती असतात, ते तुम्हाला गरम पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये पिण्यास सांगतो. काही प्रकारचे चूर्ण असतात, काही चूर्ण दुधामध्ये घ्यायचे, काही चूर्ण पाण्यामध्ये घ्यायचे. ते जर तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतले तर तुमचं नायट्रिक ऑक्साईड 100% वाढेल. शिवाय L-आर्जिनिनसारखे काही केमिकल असतात, तेही आयुर्वेदिक, ते जर तुम्ही चूर्ण जर घेतले तर 100% तुमच्या लिंगाला ताठरता येईल आणि तुम्हाला लैंगिक सुखाचा आनंद निर्माण होईल. मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगते मी, तुमच्या लिंगाला असे काही तेल असतात, ते जर तुम्ही लावले तर तुमच्या रक्तवाहिन्या ह्या फुलतात, अरुंद होत नाहीत, रुंद होतात. थोडक्यामध्ये तुमचं ब्रेन ही म्हणजे मेंदू ही चांगला पाहिजे. चांगला म्हणजे काय, जर तुम्ही आनंदी असाल, तुम्ही जर खुश असाल तर तुमच्या ज्या नर्व असतात ते स्टिम्युलेट होतात. म्हणजे लिंगाला जाणारा जो नर्व असतात ते जर ब्रेनने जर आपला चांगला संदेश दिला, आपण जर आनंदी झालो तर साहजिकच आपल्या लिंगाला ताठरता येते. म्हणजे मित्रांनो, सेक्स करण्यासाठी तुम्ही आनंदी राहणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला ओबेसिटी ही पाहिजे नाही. म्हणजे काय, तुम्हाला जर चरबी झाली भरपूर, चरबी म्हणजे काय, फॅट जर झाली, तुमचं पोट मोठं झालं तर साहजिकच लिंगाचा आकार कमी होणार. तुमची जर शुगर वाढली तरीही नर्वचा प्रॉब्लेम होणार. म्हणजेच काय, एकंदरीत जर तुम्हाला जर लैंगिक इच्छा असेल, आणि लैंगिक इच्छा भरपूर असते, परंतु काही कारणास्तव लैंगिक इच्छा पूर्ण जाते. पहिलं म्हणजे तुम्हाला शुगर झाली असेल, BP झाला असेल, ओबेसिटी असेल, तुम्ही जर 30-40 मिनिटं चालत नसाल आणि आहार अयोग्य घेत असाल, तळलेले पदार्थ खात असाल, योग्य प्राणायाम करत नसाल, आनंदी राहत नसाल, साहजिकच तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होईल.
मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एक मला सांगायचे, तुम्ही जर नियमितपणे 30-40 मिनिटं चालले, प्राणायाम केला, जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या घेतल्या, ताजी फळं खाल्ली आणि झोप ही 8 तास जर घेतली तर फार योग्य आहे. आणि महत्वाचं मध्ये उन्हाळा आलेला आहे, आपण रोज कलिंगड खाल्लं तर साहजिकच तुमच्या शरीरातील तयार होणारा नैसर्गिक गॅस म्हणजे कोणता, नायट्राइड ऑक्साईड, तो वाढेल आणि तुम्हाला लैंगिक सुख मिळेल. मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करते, जेवणामध्ये काय खावं, काय खाऊ नये, व्यायाम कसा करावा. मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या मराठी बांधवांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्यामुळे मी माझं जे नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. नमस्कार, आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके.